5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. पण संभाजी राजाने त्याला तब्बल 9 वर्षे झुंजवला. स्वराज्यातील एकही महत्वाचा गड औरंगजेबाला जिंकू दिला नाही. वैतागलेला औरंगजेब स्वराज्य घेण्याच्या इराद्याने बहादूर गडावर ठाण बांधून बसला. जहाँ बना खुश खबर है जहाँ बना. क्या हुआ? वो जहनमी काफर बच्चा संभा मर गया क्या? ऐसा कुछ नहीं हुआ, पर तो जाओ अपना मुंह काला करो. इस किले को छीन लिया, उस किले को बेड़ा दिया, ऐसी फिजूल बातें मत सुना हमें. झापना, आपके वफादार महाबत खान ने संभा को कैद करने के लिए पूरा जोर लगाया है. जल्द ही उस काफर बच्चे संभा को हराकर पूरा दक्खन निकल लेंगे हम. बेवकूफ हो तो. 350 पूरे 350 किले हैं संभा के इस दक्खन में. एक रामशेष गिरा 6 साल लड़कर भी जीत ना सके हम, और तुम दक्खन निगलने की बात कर रहे हो. बेवकूफ. जाओ कुछ तो करो. जाओ उस काफर के बच्चे संभा को पकड़ लाओ. जाओ. जी हुजूर. जब तक वो संभा हमारे सामने घुटने टेककर अपने जान की भीख नहीं मांगता, तब तक हमारे कलेजे को ठंडक नहीं मिलेगी. या खुदा, दुश्मन भी दिया तो कैसा दिया, सिवा और संभा जैसा. या अल्लाह. संभाजीराजे संगमेश्वर येथील सरदेशांच्या वाड्यावर विश्रांती घेत आहे. ही खबर ते औरंगजेबास देतात. सक्का मेहुणा पक्का वैरी निघतो. संभाजी महाराज वाड्यावर आहेत ही बातमी मिळताच मुघल फौज सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला चढवते. खंडोबललाल, जी राजा. इथं आलेल्या सर्व गोरगरिबांच्या अर्जांची छाननी करा आणि त्यांना योग्य न्याय मिळेल. राजा घात झाला. राजा. मालूजी, काय झालं? काय गडबड? राजा, वैरी घाट वरांडून संगमेश्वरावर चालू घेतल्या. हवा 600-700 स्वारांचा तांडा आहे. राजा, निघा तुम्ही. नाही मालूजी, तुमच्या थकल्या खांद्यांवर स्वराज्य सोपवून जायला राजे झालो नाही आम्ही. मरू इथंच, झुंजूही इथंच, पण रण सोडून पळणार नाही. राजा, तुम्हासनी खंडोबाचे हान आहे. राजा निघा. राजा. हो राजाजी, आपण निघावं. आम्ही आहोत. नाही कवीजी, कदापि नाही. अहो, या तलवारीनं फितुरांची मुंडकी छाटली, फिरंग्यांवर जरब बसवली. ती तलवार आम्ही म्यान करू म्हणता? नाही कवीजी, ते होणे नाही. हर हर. संभाजीराजे कैद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. छावा संभाजी राजा जेरबंद झाला. फितुरांची चाल यशस्वी झाली. संभाजी राजे आणि कवी कलशांना कैद करून मुकर्रफ खान आणि इकलास खान निघाले. संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर चालत 4 दिवसात पार केले. कुत्र माग लागल्यासारखे मुकर्रम आणि इकलास पळत होते. पण दुर्दैव मराठ्यांचं. किल्ल्याच्या तटा शेजारून राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहीत नव्हतं. गावाच्या वेशीवरून त्यांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्यालाही माहीत नव्हतं की आपला राजा कैद झालाय. सर्वांना कळेपर्यंत संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आले. हुजूर, 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 संभा पकड़ा गया. मरहट्टा संभा वो
हौसला पकड़ा गया। मुकर्रब खान और इखलास खान ने संभा को जकड़ लिया है। उन दरिंदों की बारात आती ही होगी हुजूर। या अल्लाह, या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, आखिर काफर का बच्चा संभा मिल ही गया। या अल्लाह, क्या खबर लाई है। संभा, झुक जाओ अलम्पना के सामने। राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे। खामोश, चुप, एकदम चुप। याद रख, कैद में है तू, अल्लाह ताला के दरबार में। चुप रहो। सबूर असद, सबूर। कवी जी राजन. काही काव्य सुचतंय का हे दृश्य पाहून? होय राजन, का नाही. ऐका. राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो जंग. वाह, राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो जंग. देख तुम्हारा तेज, तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. बहुत खूप कवीजी. आम्हास पाहून हा औरंगजेब तख्त त्याजून गुडघे टेकून बसलाय. आणखी काय हवं? संभा, काफर के बच्चे याद रख, हमारी कैद में है तू. औरंग्या, अरे वाघ जरी जंगलात असला तरी आणि पिंजऱ्यात असला तरी वाघच असतो. अरे दगाबाजी करून पकडलेस तू आम्हास, पण विसरू नको, तू आमच्या मातीत उभायस. इथंच तुझी माती करू. बंदी होकर भी इतनी गर्मी. हो, आहे आहे गरमी. तुझी कबर खोदल्याशिवाय ती थंडी नाही व्हायची. अरे आम्ही मराठ्यांचे छत्रपती आहोत, तुझे नादान शहजादे नाही. खामोश, ऊंची आवाज हमें बिल्कुल पसंद नहीं है. और इस वक्त आलमगीर औरंगजेब के सामने खड़े हो तो औरंग्या, विसरलास काय? तुझ्याच दरबारात आवाज चढवून बोलणाऱ्या वाघाचे बछडे आहोत आम्ही. मुकर्रब खान, क्या है ये? बंदी ये है क्या हम? इतनी मिजाज. या अल्लाह, क्या खिलाते हैं ये मरहते अपने बच्चों को. क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. अरे कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? तख्तासाठी स्वतःच्या बापाला विष देणारा तू, संभा, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्ल करणारा तू, कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? अरे हा संभाजी जन्मेल फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्या कुशीतच. वाघाची बछडी वाघाच्या पोटीच जन्म घेतात, तुझ्यासारख्या बोकडाच्या नाही. काफर, मुंह बंद रख अपना और बता हमें बुरहानपुर के लूट का छुपाया हुआ शाही खजाना कहाँ है. बता हमें हमारे कौन से सरदार शामिल हो गए तुझसे. सच सच बता संभा, सच सच बता. बड़ी जागीर देंगे तुझे, जान बख्श देंगे हम तेरी. औरंग्या, तख्तासाठी रक्तावर उलटणारी औलाद नाही आमची. संभा, तुझे तेरी जान प्यारी है या नहीं? खान, अरे पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासमोर कुत्रीही गुरगुरायला लागतात. हे साखळ दंड सोड, मग कळेल तुला कोणाचा जीव जोखमीवर आहे. छोड़ दूं इस काफिर को, ताकि ये फिर से हम पर वार कर सके. अरे वार केला तर तो छाताडावर करेन, तुझ्यासारखा पाठीवर नाही करणार. अरे लाखाच्या फौजेत घुसून बोट छाटणारी औलाद आहे आमची. बेमुरवत काफिर बच्चा, किसके जोर पर इतनी घमंड कर रहा है? सब कुछ सच सच बता, वरना तुझे ऐसी मौत देंगे कि ये जमीन और ये आसमां भी
काप उठेगा. अरे हात मोठ्या, मरणाची भीती कोणाला घालतोस? शिवाजी नावाच्या वाघाचे छावे आहोत आम्ही. इथंच मरू, पण बेईमानी आमच्या रक्तात नाही. करून करून काय करशील? आमचा जीव घेशील ना? जीव गेला तरी 72, पण याद रख औरंग्या, जो मारकर हटा उसे कहते हैं मराठा. हर हर महादेव, हर हर महादेव. इस्लाम के रखवालों, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से और निकाल दो इसकी मगरूर आंखें तपती सलाखें डालकर. इसकी आंखें हमें जलाती है. खींच लो इसकी नापाक जबान, तोड़ दो इसके दोनों हाथ और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर. और हाँ, हर सजा का अमल पहले इस शायर पर करो. हम भी देखेंगे खुद को शेर दिल मानने वाली शिवा की ये औलाद कैसे सुनती है अपने शायर की दिल मिलाहट. बोल काफर बोल, बेवजह अपनी जान गवा बैठेगा तू. अलम बना तुम्हारा बयान चाहते हैं, मौका है तुम्हें आखिरी. बता बता, वरना सिर काट देंगे तुम्हारा. अरे खान, जाऊन सांग तुझ्या बादशहाला, या संभाजीच्या मृत्यूनं जर पुरा सह्याद्री जागा होणार असेल, जर गवतालाही भाले फुटून तुझ्या बादशहाची कबर या भूमीतच काढली जाणार असेल, तर असा मृत्यू आम्हास भाग्यदायीच वाटेल. जगदंब जगदंब. निकाल दो इन काफरों की आंखें तपती सलाखों से और आओ जाओ बना के हुक्म की तामील करो. सजा का पहला अमल इस शायर पर करो, इस शायर पर. 40 दिवस, तब्बल 40 दिवस अत्याचार चालला होता. राजांचं कातडं सोलून काढलं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं. कोणीतरी यायचा गुडघ्याच्या वाट्या कापून न्यायचा, कोणीतरी यायचा हाताची बोटं छाटायचा. अरे किती सोसला असेल माझ्या राजांना, किती सोसला असेल. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन केलं तब्बल 40 दिवस. अखेर तो औरंगजेबी म्हणत राहिला, या अल्लाह, किस मिट्टी से बना था ये. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसने मांगे नहीं अपनी जबान से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन उसने नहीं टेके घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर शिवा का छावा. या अल्लाह, ऐ परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. इस मिट्टी के लिए कुर्बान होने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. आमीन आमीन. शंभो देव देश आणि धर्मासाठी तुम्ही दिले प्राण.
देश अन धर्मासाठी